तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदि वक्त्रम खलानीशवादापनोतारह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञान गोदावरीचे तिरे ज्ञान गोदावरीचे तिरे ज्ञान गोदावरीचे तिरे ज्ञान गोदावरीचे स्नान केले पांचाळेश्वरी स्नान केले पांचाळेश्वरी स्नान केले पांचाळेश्वरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञान देवाचे अंतरी ज्ञान देवाचे अंतरी ज्ञान देवाचे अंतरी ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया हे तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल गुड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार कारण कारण करुणा वरुणालय भगवान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाची मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबार आहे भगवान श्री तुकोबार आहे ग्रामदैवत भगवान श्री हनुमंतराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकाचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय माऊली ज्ञानोबार आहे यांचा फार नाही
पण 3 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर उपस्थित केला आहे. विठाला 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 विठाला. या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे. पण आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात आहे, घालून दिलेला जो नियम आहे, घालून दिलेला जो दंडक आहे, तसं पाहायला गेलं तर आपला हा वारकरी संप्रदाय शास्त्रप्रणीत अशा प्रकारचा संप्रदाय आहे. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा नियम आहे. बघा, चालावं कसं याला नियम आहे, बोलावं कसं याला नियम आहे. मला वाटतं पंक्तीला बसल्यावर जेवावं कसं याला सुद्धा नियम आहे. आता घरी गेले ना तुम्ही झोपले ना, सकाळी किती वाजूस तर झोपावं याला सुद्धा नियम आहे. तुम्ही म्हणाल काही पुरावा आहे का? तुको भरायचा गाथा उघडा, त्याच्यात पुरावा बघा. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे तसे या व्यासपीठावर आल्यावर कीर्तनकारानं काय बोलावं याला सुद्धा नियम आहे. विठाला कीर्तनकाराचं काय नाम आहे? वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्विधम विभज्य संवदेत प्रथमां प्रार्थनंच द्वितीयाम उपोद्घातंच तृतीयाम प्रस्तावनंच चतुर्थम विशदीकरणंच. विठाला या 4 प्रकारामध्ये, या 4 विभागामध्ये विभाजन करून बोलावं लागतं. त्याला म्हणतात वक्ता. म्हणून त्यातला एक तुकडा आपला फार महत्वाचा आहे, त्याचं नाव आहे उपोद्घात. उपोद्घात म्हणजे काय? उपोद्घात या शब्दाचा अर्थ होतो परिहार. उपोद्घात या शब्दाचा अर्थ होतो परिचय. उपोद्घात या शब्दाचा अर्थ होतो ओळख. म्हणून हा वक्त्यानं देणं आद्य कर्तव्य. यत् कार्यं वर्तमाने भवनवा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद वक्तव्यम उपोद्घातत्वं. विठाला या श्लोकाचा अर्थ असा होतो, चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे उपोद्घात. म्हणून या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं, संत महात्म्यांच्या आशीर्वादानं, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी विश्वंभर बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा घातलेला नामयज्ञ. आणि या नामयज्ञामध्ये ही सर्व मंडळी एक 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 आपापल्या गुणाची आहुती टाकतायत. विठाला या सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट, आपल्या गावचं वैभव असणार, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आदरणीय हरिभक्त परायण नाशिकेत बुवा जरे गुरुजी, तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. गुरुजींना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय त्यांना ज्यांना साथ केली, हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट, उभ्या महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे, कीर्तन क्षेत्रामध्येही नाव आहे, आदरणीय महादेव बाबा घुंगरड, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना दोघांनी ज्यांना वाजवलं, आदरणीय हरिभक्त परायण, आवाज कुणाचा? दत्ता महाराजाचा आहे का? संगीत विशारद, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, हरिभक्त परायण आपल्या भागाचं नव्हे तर महाराष्ट्राचं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आदरणीय दत्ता महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले मृदंग विशारद, मृदंग अलंकार मुकुंद महाराज धुरंदरे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आता इकडच्या कडीपासून तर पार तिकडल्या कडीपर्यंत आहे का नाही, हे नाव घ्यायचं म्हटलं तर इथंच 10 वाजते. विठाला आदरणीय माझ्याबरोबर नेहमी असतात आदरणीय आपल्याच परिसराचं वैभव भाऊसाहेब महाराज इंगोली, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडली सर्व अशोक महाराज, ही सर्व आमच्या सटले गुरुजींचे वडील आहेत. महादेव महाराज, आदरणीय मृदंग विशारद, मृदंग अलंकार, हरिभक्त पारायण, परमपूजनीय वैकुंठवासिनी विष्णुबुवा शेट्टेकर यांचे नातू नारायण महाराज, तेही उपस्थित आहेत. आदरणीय संजय महाराज, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट, देवकर गुरुजी, तेही उपस्थित आहेत. आदरणीय गणेश महाराज आहेत. आदरणीय त्यांच्या बाजूचे ना ते पण महाराज आहेत. विनेवले महाराज आहेत. आदरणीय माझ्याबरोबर राम महाराज आहेत. शिंगटे महाराज आहेत. योगेश महाराज आहेत. आता तुम्ही म्हणाल रातभर हेच चालून द्या आहे का नाही, उजडूस तर आहे का, पण हे केल्याशिवाय हे रंगत नाही. विठाला विठाला आज
माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ह्या मंडळीच्या संगतीमध्ये मी एक वाक्य वापरू का? फिटे पांग जन्माचा, फिटे पांग जन्माचा, फिटे पांग जन्माचा, फिटे पांग परवा संत संग, फिटे पांग जन्माचा, फिटे पांग जन्माचा, फिटे पांग बरवा बरवा संत संग, फिटे पांग जन्माचा. ही सर्व संत मंडळी आहे माझ्या जीवनामध्ये आज खऱ्या अर्थानं उपलब्ध झाली. भाग्यवान संत भेटती आजी मज, ते नेहमी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंद घोटे, हर्ष ब्रह्मांड उत्थटे, समूळ उठे मी पण. म्हणून संत रूपामध्ये आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्त परायण शास्त्री या ठिकाणी उपलब्ध आहे. आता बाबाजींच्या समोर माझ्यासारख्यानं कीर्तन करणं एवढं काही उचित ठरत नाही, पण तुकोबरायच्या भाषेत सांगायचं म्हटलं, एवढ्याल्या मोठाल्या माणसासमोर माझ्यासारख्या लेकरानं काय बोलावं. तरी तुकोबराय म्हणतात, जरी मोठाली माणसं आपल्या समोर असली तर बोलायचंच नाही असं नाही मुकुंद महाराज, बोलायचं. पण त्यांच्या समोर कसं बोलायचं? संतापासी बहु असावी मर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा, संतापासी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी, फलकटाचा धंदा मोठाली माणसं जर आपल्या समोर उभा राहिली ऐकायला बसली जर, तर त्यांच्या समोर लय शहाणपणाच्या गोष्टी नाही करत जावं. आणि जर शहाणपणाच्या गोष्टी केल्या तर फलकटाचा धंदा उरफोडी या नियमाला अनुसरून पूजनीय बाबाही उपलब्ध आहेत. आणि याच अनुषंगानं मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलाय, गाऊन दाखवलाय, म्हणून दाखवलाय, तो अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायचा अभंग. खऱ्या अर्थानं आपलं संस्थान ज्ञानोबरायचं म्हणून म्हटलं चला ज्ञानोबरायची सेवा करू. विठाला ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये या ज्ञानोबरायच्या वाङ्मयाची थोडी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायचं जे वाङ्मय गणेश बाबा, मला वाटतंय जिथं विज्ञान बंद पडतं तिथून पुढे ज्ञानोबराय चालू होतात. विठाला ज्ञानोबरायचं वाङ्मय इतका अवघड आहे, कळायला वाचायला सुद्धा अवघड आहे. मला वाटतं त्याच्याही पेक्षा कीर्तन करायला, चाली लावायला त्याच्याही पेक्षा अवघड आहे. हा, काही अभंग ज्ञानोबरायचे असे आहेत की त्याला चालीत लावता येत नाहीत, आणि काही अभंग असे आहेत की त्याची अर्थसंगतीच लागत नाही. बघा ना, आरीवरी आर रे, पिंपळावरी पार, खाली कुंभार, गणेश महाराज पुढं काय, वरी चाक भोवे, डमडाळके उंबराला वाळके, आणि पिंपळाला काकड्या लागल्या रे. काय अर्थ लावाल, डोकं बंद पडतंय की नाही, का नाही? पण आरीवरी आर, खाली कुंभार, वरी चाक फिरतय, याचा अर्थ काय? त्याच्या अर्थसंगती जर लावायची म्हटलं ना तर गीतेचा 15वा अध्याय घ्या आणि पहिला श्लोक वाचा. ऊर्ध्वमूल मध शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि
यस्तं वेद सवेदवित या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या वाचा, अभंगच कळल विठाला. हे असे अभंग, काही अभंग ज्ञानोबरायचे बघा. एक अभंग तर असा गमतीशीर आहे, बोलू नये ते आले बोला आणि आमचा बाप गरवार झाला. काय बोलू नये ते आले बोला, आमचा बाप काय म्हटले, बोला बोला बोला. तुम्ही झोपले तर नाही ना, गरवार झाला. मला सांगा आता बाप गरवार राहत असते का? मग ज्ञानोबा म्हणतात हे खरं की आपण म्हणतोय नारायण महाराज ते खरं. मग आमचा बाप गरवार होणं म्हणजे काय बुवा, आणि बोलू नये ते आले बोला म्हणजे काय? बोलू नये ते आले बोला या वाक्याचा अर्थसंगती जर लावायचं म्हटलं तर हा भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण साकार झाला. आणि मला वाटतं निर्गुण म्हणजे रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुची रघुराया, निराकार निर्गुण तुची रघुराया. हे निराकार निर्गुण तुची रघुराया, निराकार निर्गुण तुची रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंगही नाही, रूपही नाही, असा निर्गुण भगवान परमात्मा सगुण साकार झाला. आणि मला वाटतं सगुण साकार झाल्यावर त्याला एकट्याला कर्मणा जरे एकले निकंठेची म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने. गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे हे पाचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न ओ. ऐसा लागवी हा माया सुधारे, ऐसा लागवी हा माया त्याला एकट्याला कर्मणा म्हणून त्यानं ही सृष्टी, जीव सृष्टी निर्माण केली. याला म्हणायचं आमचा बाप गरवार झाला विठाला. अभंगाची संगती लावणं फार कठीण आहे म्हणून आणि म्हटलं चला थोडासा या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग फार मोठा नाही, 3च कडव्याचा अभंग. मला वाटतं हा अभंग सगळ्यांच्याच अशा प्रकारचा काय पाठ आहे, पाठ. मला वाटतंय हा अभंग सगळ्याचे तोंडपाठ जरी नसेल पण वाटतंय अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. आपण काकडा ऐकतो ना, तुझी येणे ढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे आलकारे कृष्ण डोलकारे. सगळ्यांच्या हे तोंड मला वाटतं सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. पण या अभंगामधलं नेमकं ज्ञानोबरायचं काय म्हणणं आहे बघा. या अभंगाचे कडवे आहेत 3. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबरायानं भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. दुसऱ्या चरणामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय. आणि चौथ्या चरणामध्ये भगवान परमात्म्याच्या ताकदीचं वर्णन केलंय. विठाला 3च. पहिल्या चरणामध्ये सौंदर्याचं वर्णन बघा. जगतामध्ये जीवन जगत असताना जगामधली जी मंडळी आहे ती या 3च गोष्टीला मान्यता देतात. एक आहे सौंदर्य, दुसरा आहे स्वभाव, तिसरी आहे सत्ता. आहे का नाही? प्रत्येक माणूस हा या 3 गोष्टीला अशा प्रकारची किंमत देतो. सौंदर्य, स्वभाव आणि सत्ता. सौंदर्य चांगला दिसला पाहिजे, त्याचा स्वभाव कसा आहे त्या स्वभावाकडे स्वभावाचं निदर्शन करतायत, आणि त्याच्याकडं काय असली पाहिजे, सत्ता असली पाहिजे. बघा या 3ही गोष्टी या सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण आज ज्ञानोबराय या 3 गोष्टीचं का वर्णन करतायत याचाच विचार करू. विठाला या जगतामध्ये या 3ही गोष्टी उपलब्ध आहेत. पण या उपलब्ध असताना सुद्धा मला वाटतं जगतामध्ये या 3ही गोष्टी जरी उपलब्ध असतील
पण मला वाटतं या जगतामध्ये या तिन्ही गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत. विठ्ठला भगवंताकडे जर पाहिलं तर या तिन्ही गोष्टी नाश पावणाऱ्या नाही. भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचा जर विचार केला आणि जगामधल्या जर सौंदर्याचा विचार केला तर याच्यामध्ये फार मोठी तफावत. जगाचं सौंदर्य नाश पावणारं सौंदर्य आणि भगवंताचं सौंदर्य हे अविनाशी अशा प्रकारचं सौंदर्य. बघा, जिथं अविनाशी सौंदर्य येते, जिथं अविनाशी स्वभाव येतोय, जिथं अविनाशी सत्ता येते, त्याचंच नाव देव आहे. विठ्ठला या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना सौंदर्याचं वर्णन करतायत. जगात तुम्ही म्हणाल काय, जगात काय कमीत का लोक सौंदर्यवान? जगाच्या या सृष्टीचं जर सौंदर्य पाहायला गेलं तर सृष्टीचं सौंदर्य हे नाश पावणारं सौंदर्य. बघा, जन्माला आलेलं बाळ, या जन्माला आलेल्या बाळाचं जर स्वरूप जर आपण पाहिलं गणेश महाराज, त्याचं जर रूप आपण जर पाहिलं, मला वाटतं पाहिल्याबरोबर या बाळाकडे पाहिलं की असं वाटतं याला काय करावं, आपण उचलूनच घ्यावं आणि याची काय करावी, पप्पी घ्यावी. कुणाची? बोला बोला बोला. जन्माला आलेल्या बाळाची. पण मला वाटतं कधीपर्यंत ही घटना घडती? आता तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी आहात. जन्माला आलेल्या बाळाची पप्पी कधीपर्यंत घ्यावी वाटती? बोला बोला की 4-5 वर्ष. पण हे जन्माला आलेलं बाळ जर 75-80 वर्षाचं जर झालं जर गुरुजी, तर आता लोक म्हणतील का, बाबा आता तुमची मला एक पप्पी दे मुझे, असं म्हणू शकतं गुरुजी? नाही 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 नाही. जगामधलं सौंदर्य गणेश महाराज हे नाश पावणारं सौंदर्य. जसं 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 त्या बाळाचं वय वाढेल ना, तुकोबारा म्हणतात, रूप वाढ नाते नाशे, रूप वाढ नाते नाशे, क्षणोक्षणे उपजता बरे दिसे, पण रूप वाढता ते नाशे. तुकोबरायचं म्हणणं. याच अनुषंगानं ज्ञानोबरायचं म्हणणं असतं. ज्ञानोबराय म्हणतात, प्रथम वयस्का काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगणात विठ्ठला. तुकोबरायनं फार समजण्यासारखा दृष्टांत दिला. गाढवाचे तहाणे. गाढवाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या इतकं गोड दिसतंय, इतकं गोड दिसतंय, वाटतंय उचलूनच घ्यावं आणि कुठं आणावं, घरी आणून त्याला पाळावं. कुणाला? बोला बोला बोला. गाढवाच्या पिल्ल्याला. पण मला वाटतं त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढन ना गुरुजी, मला वाटतंय तसं 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 त्याला काय काय होतंय, बोला ना. मला वाटतंय त्याच्याकडे पाहू सुद्धा वाटत नाही. त्याचंच नाव काय? बोला की गाढव आहे. पण तरी सुद्धा आपण कुणावर प्रेम करतोय? या सौंदर्यावर. मला वाटतं हे सौंदर्य सुरुवातीच्या काळामध्ये फार चांगलं दिसतंय. पुरावा देऊ का तुम्हाला? जोवरी चळन गा जोवरी म्हणते माझा, जोवरी चळन गा जोवरी म्हणते माझा, मागेला थोरा सुवाची आकार मालिकेला थोरा सुखाची आकार मावळले बागोला
प्रमाण म्हणतात. विठाला विठाला. आपल्या स्वरूपाचं वर्णन केलंय. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा. मला वाटतंय जसं जसं या प्रपंचामध्ये या जगामध्ये वय जसं जसं वाढत जातंय ना, मला वाटतंय त्या नाश पावणार अशा प्रकारचं सौंदर्य. सुरुवातीला फार गोड आहे, जोपर्यंत पैसा आमदानी आहे ते तोपर्यंत लोकांचं तिथपर्यंत मानतात. पण जसं 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 रूप माणसाचं वय वाढत जाईल का नाही, तसं तसं त्या माणसाचं सौंदर्य काय होतंय, नाश पावणारं सौंदर्य. पण या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याकडं जर याचा जर विचार केला, याच्याकडं जर दृष्टिक्षेप जर टाकला, तर मला वाटतंय या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप त्याच्याकडं पाहिलं, मला वाटतंय त्याच्याकडं पाहिल्याबरोबर आपल्या जगातामध्ये माणसं ज्याच्यानं पीडित आहेत का नाही, ते समूळ अशा प्रकारचं नष्ट होतंय. कुणाकडं पाहिल्यावर गुरुजी? कुणाकडं? माझ्याकडं का नाही ना, देवाकडं आहे का नाही. एवढं त्याचं सौंदर्य काय, त्याच्या सौंदर्याकडं पाहिलं की मला वाटतंय दुःखही जातंय आणि शोकही जातोय. म्हणजे शोक दुःख मोह पाहता नाशे, म्हणजे त्याच्याकडे त्या सौंदर्याकडे पाहिल्याबरोबर मला वाटतं जीवनामध्ये आपले जे दुःख आहे पाहता श्रीमो
काय सगळी तज्ज्ञ मंडळी आहे की नाही, एक से बडकर एक अशा प्रकारची गाण्यातली तज्ज्ञ मंडळी आमचे महादेव गुरुजी आहेत, आदरणीय झरे गुरुजी, भाऊसाहेब महाराज, संजय महाराज, काय गातात राव. हे सुद्धा एक न विटणारच अशा प्रकारचं संगीत आहे की नाही. हे सुद्धा, याचं सुद्धा सौंदर्य, हे सुद्धा सौंदर्य कधी नष्ट होणारं सौंदर्य नाही. नाद ब्रह्म म्हणतात याला. विठाला काय म्हटले, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. त्याच्याकडे पाहिल्या बरोबर जे समाधान आहे, जे सुख आहे, मला वाटतं दुसरीकडं कुठंच अशा प्रकारचं नाही. त्याचं जे सौंदर्य, याच्या सौंदर्यापुढं मला वाटतंय तुम्ही आम्ही भुलतोल संजय महाराज यात नवल नाही. या सौंदर्यापुढं, माझ्या या पांडुरंगाच्या सौंदर्यापुढं जगाचं सौंदर्य भुललंय. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती, कानडा हो विठ्ठलू करनाट, येणे मज लावे यलावे, येणे मज लावे यलावे, हो विठ्ठलो करनाट, कानडा हो विठ्ठलो करनाट, काय म्हटले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळका फाकती प्रभा, कानडा हो विठ्ठलू करनाट. याच्या पुढचं फक्त ज्ञानोबरायांनाच म्हणायचं, आपण नाही म्हणायचं. ज्ञानोबरा म्हणतात, तेने मज लावीला वेदू. आपलं सांगू का, आपलं असं, येणे मज लावीला वेदू. तेने नाही, आपलं येणे, विठाला विठाला. आपण या सौंदर्यापुढं, खऱ्या अर्थानं या सृष्टीतल्या सौंदर्यापुढं आपण नमलोत. पण या भगवान परमात्म्याच्या सौंदर्यापुढं या जगाचं सौंदर्य मला वाटतंय झुकलंय. मला वाटतं त्या सौंदर्याचं नाव जर काय आहे असं जर तुम्हाला विचारलं तर काय सांगाल बरं? जगाचं सौंदर्य या पांडुरंग परमात्म्याच्या समोर काय झालंय? बोला बोला. झुकलंय. कोणतं सौंदर्य ते? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. बसा बसा बसा. लागलं. जगाचं सौंदर्य काय नाव आहे तिचं? लक्ष्मी. मला वाटतं या लक्ष्मीचं सौंदर्य पाहून भाऊसाहेब महाराज चांगले चांगले येडे झाले म्हण. चांगले चांगले म्हणायचे. दिल दिया है जान भी देंगे हे लक्ष्मी तेरेली आहे. म्हणजे चांगले चांगले लोक या लक्ष्मीच्या सौंदर्याकडे पाहून काय झालं ते? बोला बोला. भुलले होते. पण मला वाटतंय ही लक्ष्मी कुणाकडे पाहून भुलली हो? श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्या पुढं हात जोडून उभे. माझा काय करा? स्वीकार करा. एवढंच नाही, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे
चलून ते पाठ पोत आहे का अशा चाली म्हणल्यावर रंगत येते हे पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे जगाचं सौंदर्य या सौंदर्यापुढं मला वाटतं नतमस्तक झालंय. अहो तुम्ही आम्ही या सौंदर्याकडे पाहून भुलतो यात नवल माणसं भुलतील यात नवल नाही जनावर सुद्धा या सौंदर्याकडे पाहून पाहिली वेद लावी बैसाची विजडोनी हे बैसाची विजडोनी बैसाची विजडोनी पाहिली पाहिली मला वाटतंय या नारायणवाडीच्या सप्ताहात मेलेला कीर्तनकार असला तरी ते म्हणेन थोडंसं का आता 5 मिनिटं करून द्यात मला आता उठून बसन आहे का ना हा एवढी तरी गाडी ही वाडी काय साधी काय या वाडीला 4 नाव आहेत गुरुजी किती नाव आहेत 4 नाव एक नारायणवाडी दुसरी पुन्हा जोडवाडी आहे का नाही आणि परत अजून नगर शास्त्री नगर आणि भगवान नगर आणि भगवान नगर म्हणजे विषय पामर जिज्ञासू आणि मुक्त चौथ्याचे ठाईन काही करण्याची नाही अशी आपली वाडी हे आणि मग इथं काय कमी असणार आहे विठाला विठाला एका प्रकारातले लोक नाहीत माझ्या गुरुजी किती प्रकारातले तुमच्या निमगावमध्ये कसं आहे असं नाही ना इथं 4 प्रकारची लोक आहेत है म्हणजे खऱ्या अर्थानं हा तिथे एक गाव तिथं 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 बी लय भारीत आहे का नाही हे रना तिथं बी लय भारी महाराज विठाला आमचे गुरुजी आपले हरिकिशन गुरुजी आहे का नाही त्यांच्याकडे बी आम्ही थोडेफार दिवस शिकलो आहे का नाही म्हणजे असं आनंद आहे म्हणून काय म्हटले तुम्ही हरिने माझे हरिले चित्त आणि भारवित्त विसरले आणि गुरुजी म्हटले पाहिली आवेद लावी बैसी जीवी जडोनी त्याच्याकडे पाहिलं ना अरे माणसं त्याच्याकडे पाहिल्यावर भुलतील यात नवल नाही जनावरं सुद्धा त्याच्याकडे पाहिल्यावर भुलले बघा रामायणातला एक फार सुंदर प्रसंग आहे फार लय मोठा नाही पण छोटा सांगतो एक तुमच्या नजरेसमोर ठेवतो मला वाटतंय ज्यावेळेस सीतामाताला कंसाने नेलं तुम्ही झोपले तर नाही जागेत म्हणायचं का नाही कोण नेलं रावण घेऊन गेला आणि मला वाटतं रावण घेऊन गेल्यावर तिला आणायची तयारी बरोबर आहे ना मग सगळं शोधबीत झाला पण तिकडे काय कुठं काय मेळ लागा ना आणि मग शेवटचा जो पर्याय का नाही कोणता पर्याय वापरला होता ब्रिज आपल्या अलीकडल्या भाषेत काय म्हणायचं त्याला ब्रिज आहे का नाही आणि त्या टायमाच्या भाषेत सेतू आहे का नाही मला वाटतं सेतू बंधनाचं काम ज्यावेळेस आता जायचंय समुद्रामध्ये काय टाकून जायचंय
बोला बोला आपल्या अलीकडला पूल करायचा आहे का नाही. मला वाटतंय तिकडं जात असताना रामप्रभूला जायचंय, ते सेतू तयार करायचा आहे. ते काय साधी गोष्ट आहे का? सेतू म्हणजे काय, ते काय खालच्या वड्याचा थोडाच पूल करायचा आहे ते, होय का नाही. समुद्रामध्ये पूल तयार करायचा आहे त्या. आणि याचं मेन इंजिनियर कोण होते, कोण होते आता मला बी नाही ध्यानात आहे का नाही. ते नळ निळ यांच्याकडे ते काम सोपवलेलं होतं. आणि मग ते तयार करायचे, पण त्याचं लांबी किती घ्यायची, रुंदी किती घ्यायची. आता समजा लांबी तर ठरलेलीच होती, कुठून ही कडते ती कड, पण रुंदी किती घ्यायची. बरं आता जाताना काय 10-5 लोक नव्हते, किती होते, किती पद्म, 18 पद्म वानर जायचे होते. मला वाटतं आता तेवढे 18 पद्म वानर एका रोडने जायचं. ज्ञानोबा सोहळा म्हणलं तर ते वन वे पुराण आहे, तुमच्या लक्षात येत आहे ना. हा म्हणजे 2-4 लाख लोक असतात, पण ते पुराण मग एवढ्या मोठं. आता लांबी तर ठरलेली, पण रुंदी किती घ्यायची. पण बघा आता ते एवढी काय सोपी गोष्ट नव्हती. पण ती आता जायचंय समजा, ते तयार केलं. पण काही जण म्हटले प्रभू हे तुम्ही हे याच्यावर आता जायचं ही गोष्ट खरी, पण आम्हाला जरा जवळ घेऊन चला तुम्ही. तुमच्या लक्षात येते ना. पण म्हणले जवळ का, म्हणलं आता ही काय सोपी गोष्ट नाही. म्हणले आता या समुद्रामध्ये काय चिंगड्या चांगल्या मासे थोडेच असणार आहेत. म्हणजे काय सोपी होय, त्या समुद्रामध्ये ते झांगा झुंगा लांगा लोंगा असा काही कार्यक्रम नाही. जहाज गिळणारे मासे त्या समुद्रामध्ये पाहायला मिळतात. एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणले जरा तुमच्या सोबतच आम्हाला चलू द्या. रामप्रभू म्हणतात काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिनधास्त तुम्ही. अशा प्रकारचं तिकडं जायचंय. त्या समुद्रातल्या मुखिया माणसाला मला वाटतंय निरोप दिला की मी तुमच्या दर्शनाला तिथून जाणार आहे. सगळ्यांना निरोप पोहोचल्यानंतर सगळे ते आतले जे जीवसृष्टी होती का नाही समुद्रातली, सगळीची सगळी कुणाच्या दर्शनाला आली, रामप्रभूच्या दर्शनाला आली. मला वाटतंय रामप्रभूच्या दर्शनाला आल्यावर मग रामप्रभूनं पहिला पाऊल उचलला. आणि आता रामप्रभू म्हणतायत वानरांनो आता चला, आता तुम्हाला एकही माणूस तुमच्याकडे डोळा सुद्धा उचलून पाहणार नाही. तरी यांना विश्वासच नाही. म्हणले नको काय बघा, म्हणले मुंडक्यावर पाय ठेवून तर बघा म्हटले. मला वाटतंय काय कारण आहे याचं, त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना, मला वाटतंय कान्ह या रे जगजेटी ही अवस्था त्यांच्या अंतकरणातली. काय अवस्था झाली माहिती का, निरखिता नयनी निरखिता नयनी वृंदावनी देखिला मनी वेदो तयाचा पंढरी रायाचा, 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 पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा, मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा. ही अवस्था झालते. निरखिता नयनी वृंदावनी देखिला मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा. असं त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर त्यांची जी अवस्था आहे, ज्ञानोबा म्हणतात अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत असो, असं त्याचं स्वरूप आहे. मग तेच ज्ञानोबा नेमकं त्याचं स्वरूप मगाच्या पासून लावलं, त्याचं सौंदर्य फारच सुंदर आहे, फारच गोड आहे, लय छान. नेमकं आहे तरी कसं बघा, कुठल्याही गोष्टीला आता जरे महाराज गात आहेत
लयच गातात लयच अरे गातात तरी कसं आहे ना असं एखादा म्हणून तुम्ही लयच म्हणतात भाऊ लयच नेमकं कसं गातात मग त्यांची कुठंतरी काय करावं लागेल त्यांना काय लावावं लागेल जोड लावावं लागेल का नाही त्यांना जोड असा लावावा लागेल महादेव महाराज गातेत का त्यांच्यापेक्षा 10 पटीनं जास्त गातेत असं काहीतरी कुठंतरी लावल्याशिवाय त्यांचं मोठेपण तिथं बोला सिद्ध होणार नाही मला वाटतं तसं ज्ञानोबा म्हणतात किती म्हणून तुम्हाला त्याच्याबद्दल बोलावं काय त्याचं सौंदर्य काय त्याचं किती सौंदर्य तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश तुझी निढळी कोटी चंद्र तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये गुज बोलकारे किती त्याचं वर्णन करावं पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात तुझी ये निढळे शब्द वापरलाय कोणासारखं चंद्रासारखं पण किती एक चंद्र नाही किती कोटी हजारावर नाही लाखावर नाही असं नाही मला वाटतं पौर्णिमेच्या दिवशी एका चंद्राचा जर प्रकाश पडला तर मला वाटतं बॅटरी लावायची गरज लागते का तुम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी लावा लागते का मग एका चंद्रानं जर बॅटरीची गरज नाही तर एक कोटी चंद्र लक्षात येते ना तुमच्या तितकं स्वरूप माझ्या ज्ञानोबराय म्हणतात त्या माझ्या पांडुरंगाचं तितकं स्वरूप सुंदर आहे तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे का नाही पुढं शब्द वापरलाय कमल नयन हास्य वदन हसे त्याच्याकडे पाहिलं की असं नाही क्यों काजे रोते तो बोले सुरतच वैसी असं नाही त्याच्याकडे पाहिलं ना म्हणजे असं म्हणजे फुटली गोवरी तैशी दिशे काही माणसाकडे जर पाहिलं ना तुम्हाला खरं सांगतो जीव तर वाटतच नाही पण 10-15 दिवस काय चांगले जात नाहीत बघा आहे का नाही इतकं त्याचं ते तोंडन त्याचं ते राडा बाबा कवा त्याकडे बघितलं की त्यानं असं खाली मान घातलेली ते असं इचकट तोंड केलेलं किती विनोदी कीर्तनकार असला तर ते मेलाच पाहिजे असं बस ना म्हणजे असे बी काय असतात ना आहे का नाही त्यांच्याकडे बघितलं की ते असे सारखं असं टुकू 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 म्हणजे ते गेलं का काय ते कळणार ना आपल्याला म्हणजे आपल्यावर भरोसा आहे का त्याचा हे बी काय म्हणजे असे लोक असतात काही पण माझ्या भगवान परमात्म्याचं जर तोंडाकडे पाहिलं ना समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम
विठ्ठलम चिंतयामी. हासम शब्द वापरलाय. काय हासम? पाहिलं ना एकदम हास्यमुख अशा प्रकारचं त्याचं सौंदर्य आहे. महाराज त्याचं सौंदर्य इतकं गोड आहे, पण नुसत्या सौंदर्यावर विश्वास ठेवूनच आम्ही त्याची भक्ती करावी का? नाही नाही, नुसत्या सौंदर्यावर जाऊ नका. त्याचा स्वभाव सुद्धा तितकाच गोड आहे. हा, कसा आहे त्याचा स्वभाव? हालकारे कृष्णा डोलकारे, 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 घड़िए 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 गुज बोलकारे, घड़िए 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 गुज बोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, घड़िए घड़िए गुज बोलकारे, घड़िए 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 गुज बोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे स्वभाव सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. काय त्याचा स्वभाव? त्याच्या स्वभावाचं जर वर्णन करायला गेलं ना, तर इतका स्वभाव त्याचा गोड आहे. मला वाटतं हा आई बापासोबत ज्या गोष्टी शेअर करत नाही का, आई बापासोबत ज्या गोष्टी शेअर करायला पाहिजेत त्या आई बापासोबत त्या शेअर करत नाही, पण मला वाटतं भक्तासोबत शेअर करतो. जे न सांगे कोणाशी? पिता वसुदेवाशी. जे न सांगे माता देवकीशी. जे न सांगे बंधू बळीभद्राशी. ते गुज अर्जुनेशी सांगितलं. बोलतच आहे का नाही? हा, जे आई बापासोबत शेअर करायला पाहिजे त्या आई बापाला अगोदर किंमत देत नाही, भक्ताला देतं. एवढा स्वभाव त्याचा गोड आहे. हा, किती स्वभाव त्याचा गोड आहे. मला वाटतंय आपले मायबाप आपल्याला सांभाळतात, पण कुठपर्यंत सांभाळतात? जोपर्यंत लोभ आहे तोपर्यंत. माये बापे सांभाळली ती, लोभा कारणे पाळी ती. पण माझा देवाचा स्वभाव तसा नाही. तैसा नो हे देव राव, त्याचा कृपाळू स्वभाव, त्याचा कृपाळू बोलायचं ठरलं तर इतका कोवळा, त्याचा इतका नाजूक स्वभाव. मला वाटतंय लोण्याहून सुद्धा मृदू सभाय नवनीत, बरं का, त्याच्यापेक्षा सुद्धा अशा प्रकारचं कोमल त्याचं अंतकरण आहे. बघा, मला वाटतंय त्याच्या अंतकरण कोमल आपल्याला त्याच वेळेस पाहायला मिळालं. कधी? अक्रूराने रथ सजविला, देव रथामध्ये बैसला, सोडोनी गोपीला देव मथुरेसी चालला. मला वाटतं त्यावेळेस त्या गवळणी रडत होत्या की नाही? मला वाटतं त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूनं पाटाची पाट वाहत होते, असं वर्णन आहे का? पण मला वाटतं त्या गवळणीचा शोक पाहिल्यावर
मला वाटतं देवाला सुद्धा काय आलंय, रडू आलंय. पण बघा, निर्णय कठोर घ्यायचा होता. भगवान परमात्म्यानं त्या सगळ्या गवळणीचं अंतकरण पाहून मला वाटतं देवानं पापणी सुद्धा लव दिली नाही. मला वाटतं त्या कालावधीमध्ये जर देवानं पापणी जर लव दिली असती तर डोळ्यात काय आलं असतं, पाणी आलं असतं. आणि बघा, एकदा का डोळ्याला पाणी आलं ना तर मला वाटतं त्या कालावधी माणूस कठोर जावे वाटे त्यांच्या बरोबरी, जावे वाटे त्यांच्या बरोबरी, जावे वाटे त्यांच्या बरोबरी, जावे वाटे त्यांच्या अशी त्या गवळणींची अवस्था हो झाली तेव्हा. कशी? जावा वाटे त्याच्या बरोबरी. त्या गवळणींची अशी अवस्था पाहून मला वाटतं आता देवाला सुद्धा हा शोक अनावर झाला ना, त्यावेळेस देव आता आक्रूराला म्हणायला लागले, आक्रूरा आता इथं वेगी हाकावे रताशी, त्या गोपीच्या शोकाशी न पहावे, न पहावे, न पहावे. क्रूरा चंदा तुझ कोणी धाडिले, नंदाच्या अंगणी 10 वाजले मिळाल्या गवळणी, आहे का नाही? त्या गवळणीचा शोक पाहून आता देव म्हणतात, देव बोले आक्रूराशी वेगे हाकावे रथाशी, या गोपीच्या शोकाशी न पहावे मजशी. त्याचा असा स्वभाव, इतका स्वभाव, इतका गोड स्वभाव आहे. मग नुसतं स्वरूप चांगलं असून चालत नाही, स्वभाव चांगला असून चालत नाही. मला वाटतं त्याच्यापाशी काय लागती, पावर पण लागते का नाही. त्याची पावर शेवटच्या चरणामध्ये सांगतात किती पावर आहे. उभा राहून जा कैसा हल भेटो उभा राहून या कैसा हल भेटो बाबो,
उभा राहून या कैसा हलवितो बाहू बापर कुमा देवी बरोबर सलू नाहू. त्याच्या सत्तेचा विचार केला तर तुझी या सत्तेनी वेदाशी बोलणी गतीर भ्रता प्रभू साक्षी सगळे बघूया बघून घे. या जगामध्ये तर सत्ता जर कुणाची असेल तर मला वाटतं या एक भगवान परमात्म्याची त्याची सत्ता आहे. आता तुम्ही जे बसलात की नाही, तुम्ही बसलात ना, तुम्ही बसलात का बसवलंय बोला ना. काय 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 तुम्हाला तुम्ही बसलात त्याच्यातला तेव निघून गेला की बसवावं लागतं. बघा तुमच्या डोक्यात आलं आहे की नाही, म्हणजे त्याची सत्ता आहे. या असा जगन्नियंता भगवान परमात्मा या तीनही गुणानं युक्त अशा प्रकारचं ज्ञानोबा आहे. वर्णन करतायत तुझी येणी ढळे कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही माझा गणेश महाराज दावा नाही. सर्व या ठिकाणी सुज्ञ मंडळी आज या संस्थांवर आमचा येण्याचा हा पहिलाच सुयोग आहे. पहिलंच आहे का नाही, म्हणजे गण गण गणपती फक्त काम लागू आव सुती होऊ नये की नाही, सुती पाती व्हावं आहे का. अगदी गोड अशा प्रकारचं संस्थान. या संस्थानचे अधिकारी हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य उद्धवजी महाराज शास्त्री तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. खऱ्या अर्थाने या संस्थांच्या विकासाच्या संबंधामध्ये जर बोलायला गेलं तर गाव थोडंच आहे, मुठभरच आहे, पण या तिन्ही गोष्टी तिथे लागू होतात. सौंदर्यही, स्वभावही आणि ताकद बी तुमची काय कमी काय का नाही. गाव एवढू सकच आहे पण चांगलं 20-25 हजार गावच्या लोकसंख्या जी आहे ना त्या गावाला लाजवेल असं मंदिर बांधलं. हा आमच्या बादळमुई गावची 25,000 तर लोकसंख्या असेल पण तिथं मंदिर इटाचे आहेत. कशाचे इटाचे आहेत, पण तुमचं दगडाचं मंदिर आहे हे आपलं सौभाग्य आहे का नाही. हा म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत का नाही. दिसायला सौंदर्य काय पाहिलं त्याच्याकडं तर या मंदिराकडं पाहिलं की लक्षवेधी अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि स्वभाव जर पाहिला या संस्थांचा विकास त्याचं काय कारण असेल तर बाबाचा स्वभाव आहे. या स्वभावामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व देणगीदारानं तिथं बघा स्वभावाकडे बघूनच माणसं जवळ येत असतात. काही काही माणसाचे असे स्वभाव असतात की जवळ जावं का जवळच जावं हे का नाही असा भाग असतो. म्हणजे काही काही स्वभाव फार डेंजर असतात. मग जिथं स्वभाव चांगला आहे मला वाटतं तिथं नक्कीच विकास झाल्याशिवाय राहत नसतो. जिथं मध आहे तिथंच काय होतात माश्या येत असतात. तसं मधाचा कांदाच लय भारी आपला आहे का नाही. म्हणून या कांद्याला सगळ्या या माश्या काय झाल्यात बोला की. फक्त आता मध वसून घेऊ नका म्हणजे बरं होईल नाही का नाही. कांदा काही मोकळा करू नका. मधाची अशी त्याच्यामध्ये पॉवरफुल अशा प्रकारचं ते वाढलं पाहिजे आहे का नाही. म्हणून एवढं मोठं सुंदर अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी होतंय. म्हणून अशा या मंदिराकरता सगळ्यांना काय करायला पाहिजे, जे वर्गणी देतात त्यांना म्हणायला पाहिजे तुला काय कळतं का नाही, काय देतो रे तुम्हाला कळतंय ना पण हे का नाही. अशा कामाला मला वाटतं या कामाला जर सहकार्य केलं ना. आता अधिक महिना गेला बघा, आता कोणता लागलाय, आता अधिकस्य अधिकम फलम म्हणायची गरज नाही म्हणजे अशा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. म्हणून अशा या मंदिराला तुम्ही सर्वजण सहकार्य करतातच. पण एक तुम्ही म्हणाला आता तुम्हाला काय कार्यकर्त्यांनी सांगितलं काय असं तुमच्या डोक्यातलं ते काढून टाका आहे का नाही. मला महाराजांनी आता येताना दाखवलं म्हणून त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटलं की एवढूशा वाडीनं एवढं मोठं मंदिर केलंच कसं असेल. म्हणजे झाड जाणी जे
फुले आणि माणस जाणे जे बोले आहे का नाही. म्हणजे झाड कुठल्या कॅटेगरीचं उगलंय तर मला वाटतं त्या जमिनीची कॅटेगरी त्या झाडाच्या कॅटेगरीवरून काय होती ओळखायला येते. म्हणून गाव जरी छोटा असेल पण काम मात्र फार मोठं अशा प्रकारचं धरलेलं आहे. म्हणून हे काम म्हणजे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतं व्हावं एवढी ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. पूजनीय विश्वांबर बाबाचं या ठिकाणी मोठं मंदिर होतं, समाधी स्थान आहे, मोठं अशा प्रकारचं मंदिर आहे. मला वाटतं अशा या जगामध्ये सगळ्यात जवळचे जर कोण असतील ना तर तुम्हाला सांगतो ते दोनच माणसं आहेत. कोण? एक आहे संत आणि दुसरे आहेत देव. हा, या दोघाला जवळ करा. तुम्ही म्हणू नका माझा लयच पोरग मायावर प्रेम करतोय मग आपला पुतण्या गावात पोरग नाही म्हणला माया पुतण्यासारखं. वाटण्याच्या टायमाला पुतण्या दांडकं काढलं ना पुतण्याने मग कळत आहे का. हा, म्हणजे खरं ही भाग आहे. जगात सगळ्यात जवळचे जर आपल्या जर कोण असतील तर देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून या दोघांसमोर आता तुमच्या वाडीमध्ये तुमच्या प्रपंचात किती जरी दुःख झालं ना तर तुम्ही याच्या त्याच्यापाशी मांडत बसायचंच नाही. डायरेक्ट इथं यायचं आणि इथं त्या देवाला तुमचं दुःख सांगा. देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक. या जगापुढे जर तुम्ही तुमचं दुःख मांडत बसले ना त्या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर जल्लोष करणारे असतात. लक्षात येते ना तुमच्या? किती टक्के? 80. संपलं कीर्तन. शिल्लक किती टक्के राहिलेत? बोला बोला. 20%. त्याच्यातले 10 असे असतात त्याच्यापाशी जर तुम्ही गेले म्हणले लय संकटात सापडलोय मला जरा 10,000 रुपये देतो का तर ते खिशात हात घालतंय आणि खिशात हात घालून बाहेर असा मोकळाच हात निघतो. म्हणजे देण्याची त्याला इच्छा आहे पण खिसा रिकामाच आहे. आता किती टक्के शिल्लक राहिले? 5%. त्याच्या किती? 10%. मला वाटतं त्याच्यातले बी 5% असे असतात त्या लोकांसमोर जर तुम्ही गेले आणि त्यांना जर म्हणले ना रामराव लय अडचण आहे 10,000 रुपये द्या ना ते म्हणते काय मूर्ख आहेस रे. 15 मिनिटं जर अगोदर फोन केला असता तर म्हणला दिलेच असते तुला. आता एक जणाला दिलेत म्हणला. तुमच्या डोक्यात येते ना. पण म्हणजे हे आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 5%. त्याच्यातले बी 2.5% असे असते गणेश महाराज. त्या 2.5% लोकांजवळ जर तुम्ही गेले आणि त्यांना म्हणले लय 10-5 हजाराची अडचण आली दिना ते काय म्हणतं माहिती का? हो पुढं आलोच मी मागून. मला वाटतं हे गेलं तरी हे येतच नाही. हे असे 2.5%. आता किती टक्के शिल्लक राहिले? बोला बोला. 2.5%. मला वाटतं जगातल्या 100% लोकांपैकी हे 2.5% लोक आपलेत आणि त्या 2.5% हे 2 जण बसतात. कोण? एक संत आणि देव. आणि तुम्ही यांच्यासोबत सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करा. माऊलीची ओवी सांगतो. ज्ञानोबा म्हणतात प्राणाचे सोय रे भेटे जीवी भूतली संकटे तेच निवेदिता न वाटे संकोच काही. मग ते सोयरे तरी कोण आहेत? हे बघा हे आपले सोयरे. ते माझे सोयरे हे का नाही. हे सोयरे. म्हणून आपला हा सोयरा विश्वांबर बाबा असतील, स्वामी सद्गुरू निगमानंद बाबा असतील, हे खऱ्या अर्थाने आपले सोयरेत. म्हणून यांच्यासमोर तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी जर शेअर केल्या तर आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी माझं परम भाग्य समजतो की आज या संस्थांची बाबांची शास्त्रींची सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून शास्त्रीजींच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतोय. आदरणीय इथं येण्याचा सुयोग आदरणीय हरिभक्त पारायण नाशिकेत बाबा, आदरणीय आमचे भाऊसाहेब महाराज, खूप मोठं या दोघांचं सहकार्य असतं. कुठंही फोन केला चला म्हटलं की येतात. खऱ्या अर्थानं ही येण्या म्हणजे कार्यक्रम करणारे नसताना सुद्धा माझ्याबरोबर येतात. हे माझं भाग्य. म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद. नारायण महाराज आहेत, महादेव महाराज, संजय महाराज, गणेश महाराज, मुकुंद महाराज, आदरणीय दत्ता महाराज, आपले हार्मोनियम वादक, आपले टेलरसुद्धा राम महाराज, तेही गोड हार्मोनियम वाजवतात. साऊंड सिस्टीम तर 1 नंबर आहे. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे उद्या ह्याच्यापेक्षा चांगला आवाज देतील नाही का नाही. हां, मग सोपी गोष्ट नाही. या सगळ्याचं जर प्राण काय असेल, आत्मा काय असेल तर काय हे साऊंड आहे. वित्तात पुत्र पुत्रात इंद्रिय, इंद्रियात प्राण आणि प्राणात आत्मा परप्रिया असं म्हटलं जातं आहे का नाही. म्हणून सगळ्याचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे साऊंड असतो. म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय 2 या ठिकाणी चॅनल उपस्थित आहे. ते काय निगमानंद दर्शन, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि त्यांना मोठं करा आहे का नाही. आदरणीय आमचे योगेश दादा वारकरी कीर्तन रंग
या कीर्तन वारक यूट्यूब चॅनलचे सर्व त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांचंसुद्धा लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्यांना काय करा, मोठं करा, एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पाचका करू. असं काही करू नका. म्हणून खऱ्या अर्थानं त्या दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. छान त्यांना सुद्धा आता हे कीर्तन उभ्या महाराष्ट्रात नाही जगभर अशा प्रकारचं तुम्ही कधीही सर्च केलं नारायणवाडी कीर्तन लगेच. आता लोक लय चॅप्टर झालेत कीर्तनाला असे विनाकारण येत नाहीत. अगोदरच घरी सर्च करतात बुवा गणेश वारंग्याचं कीर्तन आहे का, गणेश वारंग्याचं कीर्तन लावा बरं तेवढं. म्हातारे माणसात लय मजा येते. गणेश वारंग्याचं गणेश आमचे मामा आहेत बघा. आता जरा आमचे मामा ते त्यांना ते गिरगाय घ्यायची होती. गिरगाय सत्य घटना बरं का. आणि ते मोबाईलमध्ये तेवढी ती गिरगाय दाखवा बरं कशी असती तर बघा. आता म्हणजे इथपर्यंत लोक अडाणी लोक सुद्धा कुठं गेलेत, पुढं गेलेत. म्हणून तुम्ही सुद्धा मागं राहू नका एवढीच विनंती करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर हा तुका